धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे। तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असताना आता त्या पाठोपाठ आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे। संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपदे, दीपक पेंदाम, हंसराज खेवरा, ॲडव्होकेट शशिकांत नागभीडकर, सुनील झाळके, अनिल भांगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली। धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे। धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे। ही समिती धनगर आणि धनगर एकाच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल असा निर्णय महायुतीने घेतला आहे। परंतु धनगर ही जात नसून जमात आहे, ते आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत। राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत क्रमांक 36 ओराण धांगड आहेत। राज्यात ओराण, धांगड, धनगर या जमाती अस्तित्वातच नाहीत, परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत। धनगर या जातीचा धनगर जमातीशी तिळमात्रही संबंध नाही असंही यावेळी मधुकर तळपदे यांनी सांगितले। खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने एक समिती नेमली आहे। त्यांना मदतीला 2 IAS अधिकारी आणि धनगर समाजाचे 5 प्रतिनिधी अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे कोणता धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा GR काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तिचा मी पहिल्यांदा निषेध करतो, धिक्कार करतो। कारण मित्रहो, आजपर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल, TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल, या सगळ्यांनी जे अहवाल दिले ते धनगर आदिवासी नाहीत अशा प्रकारचे अहवाल दिले। त्याचबरोबर हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांनी धनगरांची आदिवासी असल्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। एवढं असून सुद्धा फक्त राजकारणापोटी जर मुख्यमंत्री महोदय धनगड आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील, तशा प्रकारे GR काढणार असतील, त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे। कारण आपण जर पाहिलं तर धांगड नावाची एक जमात महाराष्ट्र बोलून इतर स्टेटमध्ये आहे, परंतु यादीमध्ये धांगड असा DHANGAD धांगड असं स्पेलिंग आहे आणि हे चुकून आणि मराठीत सुद्धा धांगड असाच उच्चार लिहिलेला आहे। तर धनगड असं काही जमात नाही, त्याचा काहीतरी नामसाधर्म्याचा फायदा घेऊन जर ही मागणी करण्यात येत असेल आणि जी इलिगल आहे ती खरं म्हणजे मान्य करण्यात येऊ नये, ती समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं मी आपणास विनंती करतो। धन्यवाद।